आरसीसी पेठ संघ। ही स्पर्धा खूप मोठी आहे। या स्पर्धेसाठी सातत्याने एका दिवसामध्ये 32 संघांची इथून एंट्री केली होती। अगदी हँडविल पडली ग्रुपवर काय आणि काही क्षणात काही तासामध्ये 32 संघांनी खरं तर इथं नोंद केली। ही खरं तर मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आणि आपल्या मुलं बराचसा उशीर होतोय। आरसीसी पेठ आता सहकार्य करा विनंती केली जाते। सुनीलजी वर्तक सर यांचं सुद्धा आगमन झालंय। गोवटणे गावातील आमचे सातत्यानं समालोचन क्षेत्रामधील एक मोठं नाव अर्थातच सुनीलजी वर्तक साहेबांचं इथं आगमन होते। त्यांचं प्रथमतः मी शब्द सुमनाने स्वागत करतोय। साहेब आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल। सातत्यानं एक नेहमीच एक चांगला लेख त्यांच्या माध्यमातून येत असतो की ब्लड तुम्ही डोनेट करा आणि नेहमीच ज्या गरजूवंतांना ब्लडची गरज असते तेव्हा नेहमीच सातत्यानं त्यांच्या संपर्कामध्ये ज्या व्यक्तिमत्वासाठी मदत केली जाते असे ग्रेट व्यक्तिमत्व असे सुनीलजी वर्तक यांचं सुद्धा आगमन झालंय। जाऊया बॅक टू क्रिकेट। इथून एका बाजूला आपण निर्वी 11 आरसीसी पेठ संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव। सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या। सामने 4 षटकांचे आहेत। दोन्ही संघाला एक डीआरएस दिला जाईल याची नोंद घ्या आणि तो डीआरएस तुम्ही हाईट फॅक्टर आणि रनआउट साठीच वापर करू शकताय। नाहीतर यानंतर मात्र ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील त्याला तुम्हाला सामोरं जावे लागेल। मग एलबीडब्ल्यू असू दे किंवा कॉल असू दे सर्व खरं तर नियम आपल्यापर्यंत पोहोचले जातात। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। बरेचसे प्रेक्षक खरं तर विनंती आहे प्रेक्षक समर्थक जे आहेत त्यांना विनंती आहे जे आपण गुलाबी कलरच्या कपड्याच्या आतमध्ये बसला थोडीशी बाहेर बसा। बाउंड्री लाईनच्या थोडीशी बाहेर बसा विनंती केली जाते आपल्याला आयोजकांच्या वतीनं। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला सोयल शेख आणि दुसऱ्या बाजूला निखिल शेळके अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। नेहमीच निर्वी 11 आरसीसी पेठ किंवा आरसीसी पेठ संघ म्हटल्यानंतर आमची आठवण येणारे संदीप दादा भास्कर हे सातत्याने संघाला खूप मोठं समर्थन करत असतात। तर दुसऱ्या बाजूला आपण सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव म्हटल्यानंतर ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यामधून सुंदररित्या फोटो ज्यांनी काढण्याची सुरुवात केली होती असे आनंददादा तारेकर यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पारगाव संघाला। आणि त्यानंतर कन्हैया शेठ पाटील यांचा संघ एका बाजूला आपण पाहू शकताय सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव। बेस्ट ऑफ लक देऊया। नक्कीच आनंद तारेकर सरांचं सुद्धा आगमन होईल। एक चांगलं व्यक्तिमत्व रायगड मधील अशा आनंद तारेकर सरांचं सुद्धा या स्पर्धेत नक्की आगमन होईल। विपुल सर इथून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल केले जातील। केतन मेहर अतिशय एक नामवंत हा गोलंदाज पंचांचा इशारा येतोय इथून गेम ऑन केला जाईल। 4 ओव्हरची मॅच आहे। ऑफस्ट्राईकला आपण फलंदाज पाहायला गेला तर सोयल शेख नॉनस्ट्राईक एंडला निखिल शेळके अशी सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। 4 ओव्हरची मॅच आहे। क्षेत्ररक्षण अगदी दूरवर पाहायला मिळत आहे। एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे तर एक क्षेत्ररक्षकाला आपण पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये असं दूरवर क्षेत्ररक्षण हे पहिलं P1 चं षटक। 4 ओव्हरची मॅच इथून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन सुद्धा जोडले गेलेत आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानात पाहायला मिळते आहे। चांगला फटका आहे इथून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे साधा धावेसाठी टोकलाय सोयलला षटकार। पहिल्या चेंडूवर षटकाराला सोयलच्या बॅट मधून स्वागत केलंय केतन मेहरचा। अगदी खोलामध्ये टाकला होता इथून मात्र कार्पेटच्या सेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय। तत्पूर्वी विनंती असेल आरसीसी संघाचे पॅकर्स गणेश दादा जोशी नवनाथ वास्कर गणेश शेठ बोंद्रे आणि समाजसेवक राजभाई जोशी आपणही मंचावर येण्याची कृपा करायची आहे। एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले जातील त्या म्हणजे बिनबाद 7 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय। गोलंदाज आपण केतनला पाहतोय इथून आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। मागील मॅच काय पाहायला मिळाली होती गावदेवी साई विपक्ष न्यू यंगस्टर वाहाल एका बाजूला आकाशला पाहत होतो तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर साई संघाची गोलंदाजी बेधकते नव्हती। वाळ संघ अगदी लोवेश कोटची मॅच हाय व्होल्टेज कडे नेताना पाहायला मिळाला। यावेळीचा चांगला
चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर केलं जाईल आणि फलंदाजाच्या बॅट मधून येईल हा दणदणीत चौकार. तीन चेंडूमध्ये तब्बल 11 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज इथून केतन मेहरवर हल्ला बोल केला जातोय. निखिल शेळकेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. चांगली इथून बॅटिंग अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. इथून बॉटम टाईजला लागून चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या म्हणजे 12 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. जर संदेश विचार केला तर 50-55 धावा व्हायला पाहिजे. सुरुवातीपासून जर पाहायला गेला तर आतापर्यंत 52 धावांचा उच्चांक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. ही पहिली रात्र आहे आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर प्राथमिक अंदाज तर 1,500 ते 2,000 प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आणि त्या प्रेक्षकांना मानवंदना करणारा सोहेलच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. सोहेलच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग तो करतोय. 3 चेंडू तो खेळलाय. 13 धाव्यांवर तो वैयक्तिक करतोय. संघाला नेऊन ठेवलाय 18च्या घरात. अतिशय चांगली आपण टीम पाहू शकताय. निर्वी 11 आरसीसी पेठ. इथून मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण शरीरावर आदळणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. हा निर्धाव चेंडू. इथून पहिले षटक कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना नाणेफेकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना निर्वी 11 आरसीसी पेठ या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 18 धावा. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय सुंदर स्पर्धा. चिरनेर भूम काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटी आयोजित तिरंगा चषक 2022. उपस्थित सर्व मान्यवरांनी सुद्धा सांगितलं की उरण तालुक्यातील काँग्रेसचं केंद्रबिंदू म्हणून हे चिरनेर गावाकडे पाहिलं जातं. सर्वात अगदी काँग्रेस पक्ष जिथं खंबीर आहे असा चिरनेर गाव आणि या चिरनेर गावातून सातत्यानं 7व्या वर्षामध्ये तिरंगा चषक 2022 हे शानदार आयोजन पाहतोय. 6 वर्ष स्पर्धा आपण पाहिली तर न स्वार्थासाठी ना पैशासाठी. ही स्पर्धा फक्त समाजकार्यासाठी. या स्पर्धेतून बरंच काही पाहायला मिळालं. पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला होता तेव्हा खरं तर त्या सैनिकांपर्यंत मदत पोहोचवणारे आयोजक होते. कोरोनाच्या कालावधीमध्ये गोरगरीब या वाडींमध्ये आदिवासी समाजासाठी जे झटणारे मेहनती लोक होते मग त्या सर्वच कोरोनामध्ये मदत करणारी कमिटी अर्थात तिरंगा चषक चिरनेर बरेचसे खरं तर या आयोजकांच्या माध्यमातून समाजसेवेचा एक वसा घेतला. एक ध्येय पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेसाठी सातत्याने प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलंय. असे आयोजन तिरंगा चषक 2022. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावपटा लागल्या गेल्यात. इथून आता निखिल शेळके ऑनस्टेकला पाहायला मिळतील. गोलंदाज दाखल केले जातील. दुसरे षटक भूषण पाटील. यंदाच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी भूषणची पाहायला मिळाली. ती म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ इथून मैदानामध्ये दाखल झाला. 18 धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि आणखी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली इथून सुरुवात पाहायला मिळाली निर्वी 11 आरसीसी पेठ संघाची. प्रफुल्लजी ठाकूर यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आलाय, पुरस्कृत करण्यात आलाय. पण यावेळी चेंडू खरं तर बॅटची कडा घेऊन पाठीमागच्या दिशेनं चेंडू सरळ जाईल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे येतोय हा दणदणीत चौकार. हॅलो, कृपया सेलगर आणि गणेशपुरी दोन्ही संघ आले असेल तर संपर्क साधा. सेलगर आणि गणेशपुरी. पहिल्या चेंडूवर स्वागत केले भूषणचा. फलंदाज निखिलच्या बॅट मधून आलेला चौकार. 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. याच पारगाव संघानं अंजूरच्या मैदानामध्ये काय प्रभावशाली खेळ केला होता. केंद्रीय मंत्री चषकामध्ये अंजूरच्या मैदानामध्ये खेळत असताना खरं तर संपूर्ण पनवेल उरण
ज्या क्रिकेट रसिकांच्या नजरा याच संघावर लागलेल्या होत्या तोच हा संघ पारगाव संघ इथून मैदानामध्ये इथून कमबॅक करून द्यावे लागेल. भूषणला ओळख आहे सातत्यानं चांगली गोलंदाजी नेहमीच करून दाखवले पारगाव संघासाठी आणि त्याच गोलंदाजी आता मात्र गरज आहे कारण सुरुवातीला पहिल्या 6 चेंडूमध्ये केतनच्या आल्या होत्या 18 धाबा. इथून भूषण कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी पण समोर सुद्धा निर्वी 11 आरसीसी पेड संघ आहे तेवढाच खरं तर हा बलाढ्य संघ आहे. सातत्याने या संघानं बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्या नावाचा दबदबा सोडलाय असा आरसीसी पेड संघ दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सुरुवातीला प्रिन्स 11 विंदने संघाने एक सामना जिंकलाय त्यानंतर न्यू यॉर्कस्टार व्हाळ संघाने एक सामना जिंकलाय आणि इथून ही तिसरी मॅच. बॉटम हँडचा इथून वापर करण्याचा प्रयत्न बॉटम डावीला लागून चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथून पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होते इथून एक धाव आणखीन जोडली जाईल आणि एकेरी धावेनेशी धावपट्टा धाबा पाहायला गेला तर तब्बल 23 धाबा पाहायला मिळतात. भूषणनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या त्यानंतर भूषणच्या पहिल्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू फेकत असताना त्यानं एकच धाव खर्ची केली. प्रभावशाली खरं तर कामगिरी आत्ताच गेल्या हप्त्यामध्ये मानगरच्या मैदानामध्ये सुद्धा अंतिम फेरीमध्ये पारगाव संघाच्या पदरी अपयश आलं होतं. नेरे संघानं खरं तर त्यांच्या विरुद्ध चांगली बॅटिंग केली होती. बालीच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले होते पण इथून आता एक नवीन आव्हान डोळ्यासमोर आलंय. निर्वी 11 आरसीसी पेड संघ तेवढाच बलाढ्य संघ आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण त्यानंतर आपण जर विचार केला तर कुणाल तारेकरला सुद्धा पाहणार चांगली बॅटिंग कुणालची सातत्यानं बऱ्याचशा मैदानामध्ये आम्ही पाहिलंय. इथून आता पुन्हा तैनात असेल भूषण. फुल टॉस चेंडू होता इथून खेळून काढलाय डीप पॉइंटच्या वरतून चेंडू सरळ जाईल वन बाउंस सी मारिशा पलीकडा फलंदाजच्या बॅट मधून येतोय सोहेलच्या हा दणदणीत चौकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये हॅलो. तत्पूर्वी साईगावचे सूरज मोकल यांचा प्रामाणिकपणा पहा. त्याला एक मोबाईल भेटलाय. कुणाचा असेल तर कृपया मोबाईल घेऊन जा. पण प्रथम तर सर्वांना विनंती असेल की या सूरज मोकलसाठी सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे कारण या युगामध्ये एवढा प्रामाणिकपणा कोण दाखवत नाही. एक चांगला अँड्रॉइड मोबाईल त्याला सापडला आहे त्याने तो आमच्या आयोजकांना आणून दिला त्याबद्दल सूरज मोकल साई यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय आणि कुणाचा असेल त्याने घेऊन जायचं आहे. ओळख दोघांचंही आभार. इथून 27 धाबा धावपट्ट्या लागले गेल्यात एक चौकाराला सोलच्या बॅट मधून इथून मात्र लोअर फुल टॉस आहे सरळच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळतात तिथे क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम झालंय. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागल्या जातील त्या म्हणजे 28 धाबा. आणखीन या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा जमा केल्यात निर्वी 11 आरसीसी पेड संघानं. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. भूषण इथून चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत एक चौकार आलाय 2 चौकार आलेत पण यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्ट केलाय चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे निखिल शेळकेच्या बॅट मधून आलेला जबरदस्त षटकार. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम मंग बस की लवकर मारू या शार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम मंग बस हॅलो. शेलकर संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत तर चिन्मय 11 VRCC गणेशपुरी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण एक इनिंग संपायच्या अगोदर यायचं आहे. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना निर्वी 11 आरसीसी पेड संघाच्या तब्बल 34 धावा. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर PTC लाईव्हचे फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या म्हणजे निर्वी 11 आरसीसी पेड या संघाला. महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली भूषणची सुद्धा. पहिल्या षटकामध्ये केतनच्या 18 आल्या होत्या आणि त्यानंतर भूषणच्या षटकामध्ये 16 आल्यात. अशा रीतीने धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 34 धावा. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला तर एकाच वजन गटातील ज्याप्रमाणे एक पैलवान आपण पाहू शकता अगदी तशाच पद्धतीने हे दोन्ही संघ एकाच वजन गटातील आहेत. हॅलो. बॅट बॉईज ग्रुप पारगाव यांच्याकडनं पारगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक बॅट बॉईज पारगाव ग्रुप करणं. ओ टू विपुल सर. इथून गोलंदाज दाखल केले जातील. तिसरे षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल मोकल.
प्रफुल्ल मोकल इथून दाखल होते. एका दुसरी ब्रेक थ्रू, एका दुसरी विकेटच्या शोधामध्ये पारगाव संघाला राहावं लागेल मनीष, कारण प्रफुल्ल मोकलकडे ती क्षमता आहे. आत्ताच याच महिन्यामध्ये खरं तर कासपच्या मैदानामध्ये रजनीकेटची स्पर्धा खेळत असताना कासपच्या मैदानामध्ये याच खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली होती. असा हा खेळाडू पाहतोय, पण त्याच्यावर मात्र इथून सांगतोय सोहेल शेख, त्याच्या बॅट मधून मिड विकेट क्षेत्र क्लिअर करणारा सर्वात लांब आणि तेवढा स्ट्रॉंग फलंदाजच्या बॅट मधून हा षटकार. डोळ्यात डोळा भरून हाताला धरून येणार का? डोळ्यात डोळा गोट होऊन मिठीत येणार का? डोळ्यात डोळा भरून हाताला धरून येणार का? डोळ्यात डोळा गोट होऊन षटकाराच्या साह्याने 40 धाबा, 3 षटकार सोहेलच्या बॅट मधून आलेत. 7 चेंडूवर खेळतोय, 24 धाबा त्याने जमा केल्यात. सरळच्या दिशेनं इथून खेळून काढलाय चेंडू, वन बाउन्स पकडला जातोय. तिथं क्षेत्ररक्षण आहेत, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव इथून कंप्लीट आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले जातील, त्या म्हणजे 41 धाबा, 41 रन्स. नाबाद 41 धावा पाहायला मिळतात. खरं तर आता सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला एका दुसरी विकेट मिळवून द्यावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून प्रफुल्ल मोकल याला, कारण सुरुवातीला 12 चेंडूमध्ये जर विचार केला तर 36 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 34 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एक षटकार. यावेळी पंचांचं बोट आकाशाकडे, इथून लेग बिफोर विकेट, फलंदाज होईल इथून बाद. तिसऱ्या क्रमांकावर नमित पगडे इथून दाखल होतील. चांगली खरं तर बॅटिंग आपण पाहायला गेलात तर होत होती, ती म्हणजे निखिल शेळकेच्या बॅटमधून 16 धावा त्यानं जमा केल्या होत्या खेळत असताना. इथून मात्र तिसऱ्या क्रमांकावर नमित पगडे इथून तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील. ज्या ऑनस्ट्राईकला असतील, नॉनस्ट्राईक एंडला आपण सोहेल शेखला पाहू शकताय. RCC पेटनं बऱ्याचशे मैदान गाजून सोडलेत. 2-3 वर्षाचा जर विचार केला या संघानं अतिशय प्रभावशाली खेळ संपूर्ण रायगड आणि ठाणेमध्ये केलाय आणि आज हा संघ इथून मात्र उतरलाय. इंद्रायणी मैदान चिरनेरबार एक मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. स्पर्धेचं नाव आहे तिरंगा चषक 2022. शानदार हे आयोजन शिरनेर भूम काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटी आयोजित ही सन्मानाची स्पर्धा, अर्थात तिरंगा चषक 2022. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून प्रफुल्ल मोकल अतिशय खोलामध्ये चेंडू टाकला होता, कार्पेटच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 42 धाबा, 42 रन्स. इथून कमबॅक करून दिले प्रफुल्लनं. 4 चेंडूमध्ये फक्त त्यांना 8 धाबा खर्ची केल्यात. अगदी महत्वाचं षटक म्हणूयात, कारण पहिल्या चेंडूवर मनीष षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करून दिला. ज्या ब्रेक थ्रूची आपण चर्चा करत होतो ती ब्रेक थ्रू जी विकेट मिळून देण्यात दिलाय, निखिलला त्यानं बाद केलाय आणि आणखीन त्याच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर खरं तर फलंदाज शफल होऊन डीप पॉइंटच्या वरतून खेळणार होते, पण यावेळचा चेंडू आलाय निर्धाव. चांगली इथून गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक येतोय चेंडू निर्धाव. या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपट्टा धाबा लागले गेल्यात 42 धाबा. यावेळेला चांगला फटका आहे, इथून लेट कट केलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील इथून फलंदाजाला 4 धाबा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब पेठ यांना ही विनंती आहे, आपण जर आला असाल तर मंचाशी संपर्क साधायचा आहे. पेठगावचे उद्योगपती सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे.
दुसऱ्या नावाला आहे वरती काय पैसे घ्यायचे आहेत. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 46 धावा, एक बाद 46 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्वी 11 RCC पेठ संघ चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूला सोयल शेख तर दुसऱ्या बाजूला आपण आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला नमितला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक धाव आलाय. गोलंदाज आतिश म्हात्रे. चांगली खरं तर खेळ यंदाच्या अंगामध्ये पारगाव संघानं दाखवलाय. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव अतिशय चांगली त्यांची खेळी यंदाच्या अंगामध्ये राहिले. बऱ्याचशा डेच्या स्पर्धा गाजवून सोडल्यात. इथून मात्र आतिश म्हात्रे फुलटॉस आहे आणि इथून मात्र चेंडूला पाठवून दिलं जाईल का, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. सुंदररित्या झेल टिपला जातोय. कुणाल तारेकर तिथे होत्या आणि इथून मात्र दुसरा आदरा बसेल तो म्हणजे RCC पेठ संघाला. बॅक टू पॅल होतील फलंदाज. झुकेगा नहीं तू जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामने मोर सामने हॅलो, मैं सामी सामी जो कहती हूँ फलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय. इथून थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आपण स्क्रीनवर पाहायला गेलात तर सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येते आणि इथून मात्र रिप्ले आपण पाहू शकता. हाईट फॅक्टर इथून चेक केला जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचंही शुभ आगमन झालंय. आमच्या विंदणे गावचे सुपुत्र Fair delivery. यशस्वी आयोजक फेअर डिलिव्हरी आहे आणि इथून मात्र फलंदाज होतील जेलबाद. सन्मान्य प्रशांत नवळे आपणही मंचावर यायचा. प्रदीप ठाकूर पेठ उद्योगपती प्रदीप ठाकूर पेठ आपणास विनंती करतोय आपण मंचावर यायचा. तत्पूर्वी गोलंदाज आतिश म्हात्रे यासाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी बॅट बाईज ग्रुप पारगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. सन्मान्य प्रदीप ठाकूर साहेब उद्योगपती पेठ यांचं शुभागमन झालं. खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं नाव राहिलंय तळजा विभागामध्ये असे सन्माननीय आदरणीय प्रदीप ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. प्रशांतजी नवाळे त्यांचं शुभागमन झालंय. या साऱ्या मंडळीचं तिरंगा ट्रॉफी 2022 या 7व्या पर्वामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. ओव्हर टू विपुल सर. सांगली इथून गोलंदाजी राहिले. RCC पेठ संघाचा खतर एक रिव्ह्यू इथून अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. चेंडू बराच खाली होता. इथून 10 चेंडूमध्ये 29 धावा जमा केल्यात सोयलनं. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 46 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना निर्वी 11 RCC पेठ संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव इथून गोलंदाजी करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी संधी पाहायला मिळाली, कारण यंदाच्या अंगामध्ये प्रभावशाली खेळ पाहायला होता. आपण केंद्रीय मंत्री अंजूरच्या मैदानामध्ये खेळत असताना पारगाव संघानं प्रभावशाली खेळ दाखवला होता. इथून मात्र आतिश म्हात्रे कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतोय पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आहे, शहरापेक्षा दूर सुद्धा होता आणि हा चेंडू बराचसा उंच होता. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आहे. हॅलो, सन्माननीय चेतन पाटील उत्तर सिव आपण जर आरत असाल तर मंचाशी संपर्क साधायचा आहे. चेतन पाटील उत्तर सिव. अगदी खोलामध्ये टाकला होता. सोईलच्या समोर मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी साठी पलटले. इथून मात्र एक विकेट सॅक्रिफाय करावी लागणार आहे. दुसरी धाव घेत असताना नक्की फलंदाज तरी काय बाद झालेत पाहू शकताय. नजर अटी दुर्घटना घटी. इथून मात्र आता सोयल शेख होतील इथून धाव बाद. तेरी झलक शर्फ नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये है तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी हॅलो, सुमित खांदेकर होते आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाय करायची होती, पण महत्वाच्या क्षणी इथून त्यानं सोयलला बाद केलंय. इथून एक विकेट खरं सॅक्रिफाय करायची होती आणि महत्वाच्या क्षणी सोयलला त्यानं बाद केलंय. आणखीन इथून 4 चेंडूचा कड बाकी आहे. ऑन स्ट्राईकला आता सुमितला पाहू शकताय. नॉन स्ट्राईक एंडला
तेजस दाखल झाले. धावपटा धाबा लागले गेले 48 धाबा. इथून सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. गावठाणचे अष्टपैलू खेळाडू आकाश टकले आणि खास करून केतन मेहर या खेळाडूला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आकाश टकले यांच्या वतीनं. त्या सन्माननीय शुभेच्छा प्रदीप ठाकूर साहेब 26-26 यांच्याकडनं पेड संघासाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रदीप शेठ ठाकूर पेठ 26-26. अगदी खोलामध्ये टाकला होता आणि इथून मात्र आतिश मात्रेचं षटक कमबॅक करणार आहे संदेश, कारण चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर चेंडू पडले जातात आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्या म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला गावठाणचा अष्टपैलू खेळाडू आकाश टकले यांच्या वतीनं सुद्धा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूयात. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपटा धाबा लागले 48 धाबा. लोअर फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी 49 धावा धावपटला लागले गेल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी पारगाव संघाची पाहायला मिळाली. कित्येक दशक जर पाहायला गेलात तर पारगाव टेनिस क्रिकेटचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जात आहे. कित्येक वर्ष जर पाहायला गेलं संदेश तर पारगाव टेनिस क्रिकेटचा दबदबा या टेनिस क्षेत्रामध्ये एक वेगळाच राहिलाय. बरीचशी खरं तर पारगाव संघाची मग खेळाडू असतील त्यामध्ये. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथून स्क्रीनवर चेंडू आदळेल. 1 बाउंड चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे चौकारा करता. त्याचप्रमाणे या स्पर्धेला पिरकुण गावचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय मनोहरजी गावण साहेबांचं शुभागमन झालंय. तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. या षटकातील आणखी शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 53 धाबा धावपटा लागले गेल्यात. अगदी खोलामध्ये टाकला होता. शहरावर आदळणारा चेंडू आपण पाहिलात तर इथून मात्र 22 स्वरूपात मिळायला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 54 धावा आणि इथून मात्र आता 55 धावांची गरज असेल ती म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. तत्पूर्वी गणेशपुरी आणि सेलगर चिन्मय 11 VRCC गणेशपुरी संघाचा संगणक आणि सेलगर 11 सेलगर संघाचा संगणक आपण यायचा. या स्पर्धेला प्रमुख मान्यवरांचं शुभागमन झालं. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक असणारे सन्माननीय अलंकार अंकुश परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तळोजा गावचे उद्योगपती 26-26 हे ब्रँड ज्यांच्या नावानं गाजलं जातोय त्या आदरणीय प्रदीप ठाकूर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायाचं वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ अनेक मोमेंटो देऊन सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या टीमचं मनापासून चिरनेर भोम चषकामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. 26-26 ब्रँड असणारे तळोजा पेठचे सन्माननीय आदरणीय प्रदीप ठाकूर उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप ज्या व्यक्तिमत्वानं घेतलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलं त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे युवा कार्यकर्ते आणि विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय अमित नारंगीकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पिरकोण गावचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय मनोहरजी गावण साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. दोन्ही संघ इथं हजर आहेत. प्रथमेश कोळी आणि सेलगर संघाचा संगणक आदरणीय मनोहरजी गावड यांचं स्वागत केलं जातोय. तदनंतर सन्माननीय नीरजजी जोशी यांचं शुभ आगमन झालंय. मी प्रदीप ठाकूर आणि नीरज जोशी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. नीरज जोशी आणि प्रदीप ठाकूर साहेबांना विनंती करतोय की 4था सामना स्पर्धेमधला प्रथमेश कोळी खऱ्या अर्थानं ब्रँड आहे. क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे. या पूर्व विभागामध्ये या प्रथमेश कोळीचा बोलबाला राहिला आहे. आज खऱ्या अर्थानं चिन्मय 11 VRCC गणेशपुरी रुपेश फोपेकर आणि अनिरुद्ध नार्गीकर चिरनेर यांना पॅक केलेला हा प्रथमेशचा संघ आणि सेलगर 11 सेलगर अर्थात सचिनजी घबाड संघाचा हा संघ या दोन संघ दरम्यान 4था सामना स्पर्धेमध्ये दोघांनाही शुभेच्छा असतील. फेक सेलगर संघ जिंकला. तर पुन्हा एकदा आपण चला आवाज ऐकूया. नेक्स्ट पुढचा विपुलजी पाटील आणि आतिश पाटील. हॅलो 55 धाबांचं इथून आव्हान आहे. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाचे पुरस्कर्ते जर पाहायला गेलं तर आमचे चिरल्या गावचे हरीश रसाल यांच्या माध्यमातून हा संघ इथून
आज पॅक करण्यात आलाय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 55 धाबांचं इथून टार्गेट सेट केलंय. अतिशय जर आजचा दिवस पाहायला, आजची रात्र जर पाहायला गेली तर पहिला सामना प्रिन्स 11 विंधने संघानं जिंकलाय, दुसरा सामना न्यू यंगस्टर वाळ संघानं जिंकलाय. आणि एक जर आपण वर्तकसर चर्चा केली तर आज लॉट खरं तर ए गट आहे आणि या विभागातील संघ बी गट आहे आणि बी गटातून या विभागातील संघ नसताना सुद्धा प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. 1,500 ते 2,000 प्रेक्षक आज आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. उद्याच्या लॉट मध्ये खरं तर धारावी आणि वडवली ही जी मॅच आहे त्याची भरपूर चर्चा बऱ्याचशा ग्रुपवर रंगली गेली आहे. ही मॅच कुठला संघ जिंकेल, कारण प्रथमच मला वाटतं वडवली संघ या विभागामध्ये खेळायला येणार आहे. कमलेशचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला धारावी संघ आपण पाहणार आहोत. सचिन नाईक खरं तर दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या अगेन्स्ट करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे संघ नायक सुद्धा ते मॅच पाहतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. भरपूर साऱ्या शुभेच्छा पारगाव संघाला सुद्धा आल्यात. आमचे सातत्यानं जर विचार केला या पारगाव संघासाठी तारागावचे रोशन म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा पारगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. राकेश म्हात्रे, तुमच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूयात आणि जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. तत्पूर्वी पारगाव संघासाठी आणखी एक सुवर्ण संधी आहे. वैभव सेठ साठे आणि शुभम सेठ म्हात्रे बॅड बॉयज ग्रुप पनवेल यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचे पारितोषिक असेल. पारगाव संघाच्या कुठल्याही खेळाडूने षटकार हॅट्रिक मारली तर वैभव सेठ साठे आणि शुभम सेठ म्हात्रे बॅड बॉयज ग्रुप पनवेल यांच्याकडनं 1,000 रुपयाचे पारितोषिक. 55 धाबांचं इथून टार्गेट सेट केलंय. ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहायला गेला तर केतन मेहर आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल्ल मोकल आणि इथून मात्र गोरख वास्कर गोलंदाजीसाठी तैनात होतील. भरपूर साऱ्या शुभेच्छा आरसीसी पेठ संघाला सुद्धा आल्यात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 55 धाबांची गरज. गेम ऑनचा इशारा होतोय. पहिला चेंडू आडव्या बॅट इथून खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं खरं तर गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे गोरक्षला, कारण सातत्यानं गोलंदाजी त्याची प्रामुख्यानं नेहमीच पाहायला मिळत असते. तिसरे पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. कृपया तिसरे पंच या. तिसरे पंच गोरक्ष भास्कर इथून गोलंदाजीसाठी दाखल आहेत आणि त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी मैदानामध्ये लगेच जायचं आहे. तिसरे पंच मैदानामध्ये दाखल होतात. आजची खरं तर ही पहिली रात्र आहे आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या विभागामधील. सातत्यानं जर आतीची विचार केला तर सातत्यानं म्हटलं जातं की एक वर्ल्ड कप आहे स्पर्धा असं म्हटलं जातं. तब्बल 365 दिवस वाट पाहत असतात प्रेक्षक या स्पर्धेची. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय पण स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा इथून प्रयत्न आहे. ती विकेटवरच चेंडू राहिला होता पण लेग बाय स्वरूपात इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि इथून मात्र धावांचा शुभारंभ केला जातोय तो म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 1 धाव. 2 चेंडू जायचं खेळ समाप्त झालाय आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद. 55 धावांचा टार्गेट इथून सेट केलाय आणि त्या धावांचा करता पाठलाग करायचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागं तुम्हाला जवळजवळ 14.55च्या सरासरीनं या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. मोठे फटके लागावे लागतील आणि इथून मात्र समोर आहेत प्रफुल्ल मोकल, च्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असतात. डावखुरा त्याचा फलंदाज आहे आणि इथून मात्र गोरक्ष भास्कर गोलंदाजीसाठी तैनात. दोन्ही खरं तर बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला दोन्ही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट कितीतरी वेळा बऱ्याचशा स्पर्धामध्ये खेळलेत पण आता हे निमित्त आहे ते म्हणजे तिरंगा चषक 2022 हे शानदार आयोजन. इथून ऑन स्ट्राईकला आपण प्रफुल्लला पाहू शकताय. गोलंदाज
गोरक्ष तैनात असतील तिसरा चेंडू घेऊन. अगदी खोलामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. इथून प्रफुल्लच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड चौकार. चौकार आलाय फलंदाज प्रफुल्लच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोरक्ष वास्कर या गोलंदाजाचा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते प्रफुल्लच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहायला गेला तर थोडासा चेंडू वळवलाय. इथून स्विंग पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथून एक निर्धाव चेंडूची सांगता केल्या. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 5 धाबा. इथून 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली इथून गोलंदाजी गोरक्षची पाहायला मिळते. कौतुक करूयात गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं सुद्धा. मैदानाच्या बाहेरून प्रेशर क्रिएट करू नका विनंती केली जाते. जे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत ते योग्य ते निर्णय देतील. खूप मोठी शृंखला आहे. उरण तालुक्यातील अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आहे. कृपया सर्व संघाला विनंती आहे, बाहेरशी कोणीही काही बोलू नका. पंच मैदानामध्ये आमच्या आहेत. कृपया सर्व संघाला विनंती आमच्या. आणखी इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून एकच सांगेन पारगाव संघाला आयुष्याच्या लढाईत माघारी कधी फिरायचं नसतं. जिंकता आलं नाही तरी चालेल पण लढणे मात्र सोडायचं नसतं. इथून पारगाव संघ मैदानामध्ये दाखल झालाय. सातत्यानं या संघाचा बोलबाला संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये रायगड ठाण्यामध्ये पाहायला मिळालाय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहायला गेला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी गोरक्षची पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. इथून मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. एक चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना निर्धाव परीक्षे फेकलेत. जेडी मोकल साई यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक चेंडूवर जर कॅश प्राइज सांगत बसलो तर आज मॅच एका बाजूला राहील. कारण सुरुवातीला प्रत्येक प्रेक्षकाला मॅच पाहायची असते, मॅच ऐकायची असते. पण इथून जाऊया. 5 चेंडूचा खेळ इथून झालाय. 5 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. समोर आहे प्रफुल्ल. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न सुंदररित्या पाहायला मिळालाय. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत पण एकाच धावेवर रोखलं जात आहे. इथून 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 55 धाबांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 6 धाबा. चला डीजे मास्टर. पेडगावचे समाजसेवक सन्मान्य राजभाई जोशी यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. पेडगावचे समाजसेवक सन्मान्य राजभाई जोशी आपल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांना विनंती करतोय आपण शेड्यूल येण्याची कृपा करायची आहे. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 49 धाबांची गरज. 18 चेंडू 49 धाबा. शहबाज शेख इथून गोलंदाज दाखल होतील. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 49 धाबांची गरज. निर्भी 11 आरसीसी पेठ. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 49 धाबांची गरज. खोलामध्ये चेंडू होता. प्रफुल्लच्या समोर हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. थोडेसे फंबल पाहायला मिळतंय. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. तिसरीसाठी पलटलेत. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि इथून मात्र 3 धाबा जोडल्या जातील. 3 धाव्यांनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या म्हणजे बिनबाद 9 धाबा. या धावा आता तुम्हाला
मोठ्या रीतीने बनाव्या लागतील. यंदाच्या अंगामध्ये जर अतिशय विचार केला दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या अंगामध्ये बाईक मिळवल्यात. एकानं स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावलंय, तो आपण ऑस्ट्रेलिया केतनला पाहू शकताय. तर दुसऱ्या बाजूला कासपच्या मैदानामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा प्रफुल्ल मोकल, असे दोन खरं तर खेळाडू बाईकमॅन म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, असे दोन्ही खेळाडू सलामीला आलेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठमोठे फटके सातत्याने आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहत असतो. येणारे 17 चेंडू आणि इथून मात्र 46 धावांची गरज. 17 चेंडू 47 धावांची गरज. 46 धावांची गरज. या बेल्टचा फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर केलं जाईल आणि फलंदाजच्या बॅट मध्ये येतोय केतननं ठोकला हा चौकार. तसेच या स्पर्धेला सन्माननीय पेडगावचे गणेश शेठ जोशी साहेबांचंही शुभ आगमन झालंय. तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्याचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. पालगाव संघासाठी आणखी एक सुवर्ण संधी आलेली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर मारले तर वैभव शेठ साठे आणि शुभम शेठ मात्रे बॅट ब्राईज ग्रुप पनवेल यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. जेडी मोकल साहेबांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गणेशपूर संघाचा संघटक प्रथमेश कोळी, आपण मंचावर या. कृपया प्लेअरने अंपायरशी वाद घालायचा नाही, त्यांचा तो निर्णय योग्य देतील. तुम्ही खेळाचं काम करा. तुम्ही खेळाचं काम करायचा. आमचे पंच आहेत, योग्य निर्णय देतील. कोण खेळ चालू राहू द्या, काही झालं नाहीये. चला पारगाव टीम केतन कोऑपरेट करा. केतन कोऑपरेट करा. चला मैदानामध्ये तिसरे पंच आहेत, ते निर्णय देतील. चला मॅच चालू करा. आरसीसी पेट टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि जे व्यासपीठावर उभे आहेत मान्यवर त्यांना विनंती आहे, आम्ही थोडी विनंती करतोय. चला अलंकारजी परदेशी आता कोऑपरेट सर्व खेळाडू करतील. आपण सुद्धा कोऑपरेट करा आणि मैदानाच्या बाहेर येऊन व्यासपीठावरून ही मॅच पहा. अतिशय सुंदर स्पर्धा आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण कोऑपरेट करा. हॅलो, कृपया पुन्हा एकदा सर्व संघांना सूचना आहे, खास करून पारगाव संघाला सूचना आहे. पंच हे व्यावसायिक आहेत, आमचे पंच नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला आमची सूचना आहे, त्यांचा निर्णय असेल तो योग्य असेल. त्याच्यामुळे चिरनेरमध्ये असला कधीही गोष्ट होत नाही. सर्व संघांना विनंती करतोय. पंच व्यावसायिक आहेत, पंच काय आमच्या घरातले नाही. सर्वांना सूचना करतोय, आमच्या चिरनेरमध्ये असा आहे कधी कुठला वाद होत नाही. सर्व संघांना विनंती करतोय आम्ही. पारगाव संघाला आमची शेवटची विनंती आहे. पारगाव टीम कोऑपरेट करा. पारगाव टीम चला केतन मॅच चालू करा. आपण चला केतन आता मॅच चालू करायची आहे. आरसीसी पेट टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या, कोऑपरेट करा. आयोजकांना सहकार्य करा. आपल्या सहकार्याची त्यांना भरपूर गरज आहे. आणि जे मंचावर उभे आहेत 2200 लोक या ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत, आपल्यासोबत जोडले गेले. साईप्रीत माध्यम या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आज ऑनलाईन घरी बसल्या 2200 प्रेक्षक जोडले जातात. त्यांचं आपण स्वागत करूयात. या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. या चॅनलवर भरपूर प्रेम करा. 1 लाख सबस्क्रायबर चालू करा. सामना चालू करा लवकर. सामना चालू करा. पंचांना विनंती, दोन्ही संघाला विनंती, सहकार्य करायचं आहे.
दोन्ही संघाला शेवटची विनंती करतो, सहकार्य करा. आता तुम्ही त्याला तावरा ऍडजस्ट केला ना, त्यांना पण तावरा सांगा का तुम्हाला पेठ संघाला ही आमची सूचना आहे. बाकी ठिकाणी ती ठीक आहे, चिन्नर मध्ये गोष्ट काही चालत नाही. ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. तिरंगा चषकाचं नाव आहे. 5 तासामध्ये 70 टीम इथं हजर झाल्या होत्या, कारण ते नावा मुलं. सर्वांना विनंती करतोय, पंच सुद्धा काय आमच्या घरातले नाही, व्यावसायिक पंच आहेत. त्यांना जे योग्य वाटेल ते योग्य असेल, मग ते काही असू द्या. कुठलाही वादविवाद आपण मैदानामध्ये घालू नका. ही तुम्हाला आणि ग्राउंड खाली करा साहेब सर्वांनी. चला, जे व्यासपीठाचे समोर आता प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण आपल्या जागी जाऊन बसून ही मॅच एन्जॉय करायची आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून मात्र आता गोलंदाज तैनात असेल. समीकरण आता असेल येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 42 धाबांची गरज. 16 चेंडू 42 धाबा. कंपल्सरी चेसिंग. ऑन स्ट्राईकला आपण केतन मेहरला पाहू शकताय, जो 3 चेंडू खेळलाय. 4 धाबा त्यानं आपल्या संघासाठी जमा केल्यात. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल मोकल, ज्याच्या बॅटमधून 5 चेंडू खेळत असताना 8 धाबा जमा केल्यात. येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 42 धाबांची गरज. बरेचसे प्रेक्षक आज या मैदानाच्या बाहेर सुद्धा अतिशय पाहायला मिळतात. तब्बल जर आता प्राथमिक अंदाज जर बांधला गेला तर 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक पाहायला मिळतील आणि ऑनलाईन सुद्धा त्याही पेक्षा जास्त. ही कधी या स्पर्धेची पोच पावती. यशस्वी स्पर्धा. चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जाईल. चेंडू सरळ चाललाय सी वारीच्या पलीकडे. केतन मेहरच्या बॅट मधून आलेला जबरदस्त षटकार. येणारे आता 15 चेंडू आणि इथून मात्र 36 धाबांची गरज. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जो बाउंड्रीचा पट्टा आहे त्याच्या बाहेर बसायचा आहे. प्रेक्षकांनाही विनंती करतोय. चेंडू आणि इथून मात्र 36 धाबांची गरज असताना अगदी खोलामध्ये गोलंदाजानं चेंडू टाकलाय. अगदी यॉर्कर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. येणारे इथून 14 चेंडू आणि 36 धाबांची गरज. जे प्रेक्षक अगदी समोर बसले स्क्रीनच्या त्यांना विनंती आहे, विशेष डिस्टर्ब होते फलंदाजाला सुद्धा. येणारे 14 चेंडू 36 धाबांची गरज. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून अप्रतिम झेल टिपला जातोय आणि गोल्डन विकेट. इथून केतन मेहर होतील झेल बाद. इथवर आता समीकरण असेल. येणारे 13 चेंडू आणि 36 धाबांची गरज. चांगली बॅटिंग करत असताना आपण केतनला पाहिलात. केतनच्या बॅट मधून एक षटकार आला होता, पण त्यानंतर समोरच्या दिशेने खेळत असताना लॉंग ऑन मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते तेजस यांनी अप्रतिम झेल टिपलाय आणि महत्वाची विकेट. केतनला त्यानं मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. इथून आता समीकरण असेल. येणारे 13 चेंडू आणि 36 धाबांची गरज. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण प्रफुल्लला पाहू शकताय आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल तारेकर इथून दाखल होतील. 13 चेंडू आणि इथून मात्र 36 धाबांची गरज. 36 धाबा, 13 चेंडू, 13 चेंडू, 36 धाबा. इथून गोलंदाजाच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि दांड निघून महत्वाची विकेट. इथून मात्र आता परतावा लागेल. प्रफुल्ल मोकल इथून होतील त्रिफलाचित बाद. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 36 धाबांची गरज. 12 चेंडू 36 धाबा.
55 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागले गेले ते म्हणजे 2 बाद 19 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना जर विचार केला तर 54 धावा जमा केल्या होत्या निर्वी 11 RCC पेठ संघानं आणि 55 धावांचं आव्हान ठेवलं होतं सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघासमोर. आणि इथून मात्र आता पारगाव संघाला येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि इथून मात्र 36 धावांची गरज आहे. 12ला तर 36 बनवायचे आहेत. चौथ्या क्रमांकावर दाखल झाले तर फलंदाज प्रवीण मोकल इथून दाखल होतील. ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे कुणाल तारेकर. यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग त्यांची कित्येक मैदानामध्ये पाहिली होती. झाशीच्या मैदानामध्ये चांगला खेळ तर कुणालनं दाखवला होता. इथून येणारे आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. पारगाव विपक्ष निर्वी 11 RCC पेठ अशी आपण मॅच पाहतोय. इथून जर पाहायला गेला तर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे आता तुम्हाला 18 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पारगाव संघ यावेळी गोलंदाजाचं स्वागत केलं जाईल का? हा फटका थोडासा फसला गेलाय पण 9 मॅच मध्ये चिडून ट्रॅव्हल होतोय. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी 20 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. जिशान गोलंदाज होते त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव इथून कंप्लीट केली जाते. येणारे आता 11 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 11 चेंडू आणि 35 धावा. इथून आता एक संघर्षमय खेळ करावा लागणार आहे. इथून मोठे फटके लगावे लागतील पारगाव संघाला. ज्या खेळासाठी पारगाव संघ ओळखला जातोय त्या बॅटिंगची आता इथून मात्र गरज असेल. बॅटिंग करत असताना आपण प्रवीणला पाहू शकतोय. यंदाचा हंगाम त्यानं सुद्धा गाजवलाय पण इथून तेवढाच RCC पेठ संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये आहे. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. कित्येक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या RCC पेठ संघानं जिंकल्यात याचं उत्तम उदाहरण आणि असे बरेचसे साक्षीदार मी त्या स्पर्धेमध्ये आहे. अशा बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजून सोडल्यात. यावेळचा आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. आणखीन एक अतिशय स्पर्धा आठवते. चिरल्याच्या राधेय मैदानामध्ये 2018च्या साली मेगा फायनलची मॅच रंगली होती. 2 लाखाची विदाऊट कॉम्प्रो मॅच होती. विपक्ष संघ होता चिंचपाडा संघ. 24 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या होत्या चिंचपाडा संघाला आणि त्या 25 धावा डिफेन्स केल्या होत्या याच RCC पेठ संघाने आणि तिथून मात्र चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला होता हाच तो पेठ संघ. आणखीन एक निर्धाव चेंडू. जिशान सांगतोय हीच ओळख आहे आमच्या संघाची. चांगली गोलंदाजी तो करतोय. इथून मात्र आता समीकरण बदललं जाईल. येणारे आता 9 चेंडू आणि तिथून मात्र 35 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. बरेचसे असे सामने त्यानं करत गाजवून सोडलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणखीन एक सामना करत गत वर्षामध्ये आठवतोय गव्हांच्या रणनीतीच्या मैदानामध्ये गावदेवी गावठाण विपक्ष खरं तर RCC पेठ रंगला होता आणि 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना गावठाण संघाला तो सामना पराभूत व्हावा लागला होता. अशी गोलंदाजी पेठ संघाची राहिली होती. इथून जाऊया. येणारे आता 9 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 9 चेंडू 35 धावा. सातत्यानं बऱ्याचशा मैदानामध्ये पेठ संघाची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. पाहूया या मैदानामध्ये पारगाव की पेठ. इथून मात्र यावेळचा चेंडू लेगेशीच्या अगदी बाहेर अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी 21 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. इथून पारगाव संघाला मोठे फटके लगावे लागतील. येणारे आता 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. 9 चेंडू 34 धावा. प्रत्येक येणारा चेंडू सीमारेषा पलीकडेच न्यावा लागेल. यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत. उजवीष्टीच्या अगदी बाहेर बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर फरचे फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. येणारे आता 9 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज. 9 चेंडू 33 धावा. खरं तर आता या सामन्यामध्ये कुणालला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागणार आहे कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्याकडे खरं तर मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना कित्येक मैदानामध्ये पाहिलेत. पण या मॅच मध्ये ही खरं तर स्पर्धा अभिमानाची आहे. तिरंगा चषक 2022 शानदार आयोजन आपण पाहतोय. खोलामध्ये टाकायचा होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. डेंजर इंड धावत होते पण 22 स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 23 धावा. येणारे आता 8 चेंडू आणि इथून मात्र 32 धावांची गरज. कुणाल तारेकरला या सामन्यामध्ये खरं तर मोठे फटके लगावे लागतील. पारगाव संघाला जर जिंकायचं असेल तर मोठे फटके यावे लागतील कुणालच्या बॅटमधून. चांगला फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. इथून क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत पण एकाच धावावर थांबवले जात आहेत. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण निर्वी 11 RCC पेठ संघ खरं तर प्रफुल्लजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलेला आणि त्यांना त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देऊयात. या पेठ संघाला येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. या चेंडूवर एखादा निर्णायक फटका आला ना तर पारगाव संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय.
या वेळचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा त्या चेंडूनं काटा बदलवलाय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे जीशानची. आता येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 31 धाबांची गरज. 6 चेंडू 31 धाबा. एक संधी देऊया डीजे मास्टर यांना. जीवन साथी साथी जा मेरे जीवन साथी साथी जा जवानी दीवानी खूबसूरत सिद्धि पटोसन सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 31 धाबांची गरज आहे ती म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 31 धाबांची गरज. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? पहिल्या चेंडूत एखादा मोठा फटका आला तर इथून मात्र पारगाव संघ कमबॅक करू शकतोय. क्षमता आहे कुणालकडे. गोलंदाज इथून विजय कोळी इथून दाखल झालेत. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 31 धाबांची गरज. बरेचसे आता प्रेक्षक साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले जातात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. जर विचार केला तर 2500पेक्षा जास्त प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. खोलामध्ये होता आणि इथून मात्र कुणाल हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट आणि एकाच धावेवर थांबवलं जात आहे. येणारे आता 5 चेंडू आणि इथून मात्र 30 धाबांची गरज. 5 चेंडूवर सलग 5 षटकार प्रवीणच्या बॅट मधून पाहायला मिळतील का? प्रेक्षक सुद्धा त्याचीच वाट पाहतात. एक कित्येक दशकाचा जर अतिशय विचार केला तर पारगाव संघाचे बरेचसे फॅन फॉलोअर्स राहिलेत. कित्येक दशक करतर या पारगाव टेनिस क्रिकेटनं या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय. पाहूया 5 चेंडूमध्ये 5 षटकार. यावेळी 33 चेंडू होता. विजय कोहलीचं कौतुक करूया. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांनी या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. समोर केतन होता, त्याच्या समोर सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रफुल्लच्या बॅट मधून सुद्धा मोठे पटके आले नाही आहेत आणि इथून मात्र गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमधील सर्व अस्त्र बाहेर काढले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून 4 चेंडू 30 गरज. फुलटॉस इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. इथून आता ही मॅच खरं आता निर्वी 11 आरसीसी पेठ संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते प्रफुल्लजी ठाकूर यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आलाय आणि त्यांचा संघ इथून मात्र आता विजयाच्या दिशेनं सध्या घोडदौड करताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 29 धाबांची गरज. कुणाल आहे समोर, पण सुरुवातीपासून मोठे फटके कुणालच्या बॅट मधून आले नाहीयेत. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण आणखीन एक निर्धाव चेंडू. तर प्रभावशाली गोलंदाजी आज निर्वी 11 आरसीसी पेठ संघाची पाहायला मिळाली. कौतुक करूयात. सुरुवातीला गोरक्ष वास्करचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. त्यानंतर जर विचार केला गोलंदाजी करत असताना शहबाज शेखची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर जीशानची चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर आता विजय कोहली चांगली गोलंदाजी करतात. येणाऱ्या 2 चेंडू आणि मात्र 29 धाबांची गरज. 2 चेंडू 29 धाबा. हॅलो, यावेळचा चेंडू लेगिस्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. येणारे आता 2 चेंडू आणि इथून मात्र 28 धाबांची गरज. 2 चेंडू 28 धाबा. 28 धाबा 2 चेंडू. आता एखादा चमत्कारच या मॅच मध्ये पारगाव संघाला जिंकून देऊ शकतोय, पण तशीच चुकी सध्या आरसीसी पेठ संघाची गोलंदाज करणार नाहीयेत. 2 चेंडू आणि 28 धाबांची गरज. चांगला स्ट्रोक आहे, पण आता उशीर झालाय बराच, पण चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. कुणाल तारिकाच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. एक चेंडू आणि इथून मात्र 28 धाबांची गरज. पारगाव संघ मात्र सामना आपल्या हातातून निसटताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि कुणालच्या बॅट मधून हा रिव्हर्सचा स्विच हिटचा फटका. बनमाऊन चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकारा करता. हॅलो हॅलो, चला सरगर संघ उतरा लगेच. हा चल. पण आता रायगड जिल्हा काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्रकर साहेबांचे CVS सहाय्यक प्रीत म्हात्रे